मित्रो नमस्कार. आपण BA फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरमध्ये मराठ्यांच्या इतिहासाविषयीची माहिती घेत आहोत. मराठ्यांच्या इतिहासाची माहिती घेत असताना आपण पहिला जो भाग बघितलेला आहे की त्याच्यामध्ये की सर्वसामान्यपणे पेशव्यांच्या उदयाची कारणं, पहिलं बाळाजी विश्वनाथानं केलेलं कार्य, बाळाजी विश्वनाथानंतर बाजीराव पहिल्यानं केलेलं कार्य, बाजीरावानंतर ते पुढचं बाळाजी विश्वनाथ, म्हणजे याचा अर्थ असा की बाजीरावाने केलं कार्य, परंतु त्यानंतर पानिपतचं युद्ध, अशा विविध टप्प्यांची आपण चर्चा आतापर्यंत केलेली आहे. आपण मला असं वाटतं पानिपतचं युद्ध इथपर्यंत आपण चालू आहे आणि पानिपतच्या तिसऱ्या लढाईची कारणं आपण पाहत होतो. पानिपतच्या तिसऱ्या लढाईची कारणं पाहत असताना आता मागाशी एक प्रश्न माझ्यासमोर आला की या ठिकाणी सर आम्हाला या ठिकाणी असं बोललं गेलं की बाजीरावाच्या कामगिरीचं इव्हॅल्युएशन काय सांगणार तुम्ही? तर बाजीरावाच्या संपूर्ण कामगिरीबद्दल चर्चा करत असताना बाळाजी विश्वनाथ नंतर बघू की बाळाजीचं विश्वनाथ झाल्यानंतर आपण बाजीरावचं कार्य बघितलं. बाजीराव कार्यानंतर आपण त्याचा याचा विचार आपला पहिला संपूर्ण संकल्पनेचा विचार करत करत आपण पानिपतच्या युद्धापर्यंत पोहोचलो होतो. पण आता प्रश्न असा येतो की बाजीराव ही कल्पना आपल्यासमोर येत असते आणि आपण पहिल्यांदा विचार करूया आपण की बाजीरावच्या कार्याबद्दल आपण अगोदर चर्चा करूया की बाजीरावनं या मराठ्यांच्या इतिहासाचं नावलौकिक करत असताना, साम्राज्य विस्तार करत असताना पहिल्याच वेळेस ज्यावेळेस अगदी आपण हा सुद्धा विचार केला, मागाशी विद्यार्थी मित्रांनो विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी देतो अगोदर की बाजीराव पहिला याचा जन्म 17व्या शतकात झाला, टोटल 17व्या शतकात, आणि 1700 मध्ये झाल्यानंतर म्हणजे 1700 मध्ये जन्म झाला आणि 1720 ला म्हणजे अवघ्या 20 वर्षाचा मुलगा असतानाच त्याला पेशवेपद शाहू महाराजांनी दिलं. शाहू महाराजांनी पेशवेपद दिल्यानंतर 1720 ते 1740 अशा 20 वर्षाच्या प्रदीर्घ म्हणण्यापेक्षा फक्त अवघ्या 2 दशकाचं कारकीर्द त्याला लाभली आणि या कारकिर्दीमध्ये बाजीरावानं महाराष्ट्रापुरता मर्यादित असणारा मराठा साम्राज्य संपूर्ण भारतावर एक नेतृत्व गुण करणारं साम्राज्यशाली प्रशासन आणि मराठा सत्तेवर सगळं भारताचं राज्य टिकतं, भारत चालतं, अशा प्रकारची प्रचंड भराई या 20 वर्षामध्ये बाजीरावानं केलेली दिसते. म्हणून बाजीराव खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर एक वेगळं दालन निर्माण करणारा, संपूर्ण भारतामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा आणि उत्तर भारतामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना मराठ्यांचा दरारा निर्माण करणारा एकमेव मराठा साम्राज्याचा शासक या नात्यानं, पेशवा या नात्यानं आपल्याला बाजीराव पेशव्याच्या कारकिर्दीचा आढावा घेता येतो. आणि म्हणून बाजीराव पेशव्यांच्या एकंदरीत कारकिर्दीचा विचार करत असताना 1700 मध्ये जन्माला आलेलं बाजीराव, नंतर बाजीराव 1720 ला पेशवे पदावर जातात. बाजीराव 20 पासून ते 40 पर्यंत म्हणजे 20 वर्ष यथोचित या देशावर आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. मराठ्यांची शानबान अगदी मोठं, अगदी आटकेपार झालेला होता. पण 1740 मध्ये त्यांचं आकस्मिक नर्मदेच्या तीरावर मृत्यू होतो आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला परवा ती घटना बोलले होतो की मस्तानी प्रकरण असेल किंवा इतर प्रकरण असेल, हा विषय आपण बाजूला, घरगुती प्रश्न बाजूला ठेवून एक भारतीय राष्ट्रीय कल्पनेच्या आधारावर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की आपण अशा प्रकारचं प्रशासकीय धोरणामध्ये लष्करी मोहीम आखून 20 वर्षाच्या चढाईमध्ये बाजीराव संपूर्ण देशामध्ये मराठ्यांची सत्ता जगजाहीर करून टाकतो. आणि एक मोठ्या म्हणजे त्याची कल्पनाच मुळात अशी होती की लयात जात असलेलं मोगली सत्तेच्या गुंडाला जर मारलं तर आपोआप फांद्या गळून पडतील आणि संपूर्ण देशाचं स्वामित्व आपल्याकडे येईल. ही कल्पना साध्य करण्यासाठी अहोरात्र लष्कर मोहिमा आखून या बाजीरावानं नावलौकिक केलेलं दिसतं. म्हणून मराठ्यांचं आम्ही तुम्हाला असे म्हणतो, ग्वालियर असतील किंवा इंदोरचे असतील, इंदोरचे होळकर असतील वगैरे, हे सगळे जे पुढे गेले तर हे याचं कारणच आहे की आता मराठी सत्ता फक्त महाराष्ट्रापुरता न राहता या तरुण पिढीनं, या नवीन आपल्या या नवीन
सैनिकांनी या नवीन आपल्या लष्कर प्रमुखांनी स्वतःचं वेगळं दालन निर्माण करून मराठ्यांच्या अस्मितेपेक्षा मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराला प्रोत्साहन द्यावं ही कल्पना या ठिकाणी बाजीरावनं मांडलेली दिसते. आणि म्हणून बाजीराव यथोचितपणे 20 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तर भारतामध्ये आणि बाजूला शेजारी असणाऱ्या निजामाला वटणीवर आणता आणता सलोख्याचं वातावरण निर्माण करून जाटांचं राजपुतांशी संबंध प्रस्थापित करून उत्तर भारतामध्ये मोगलांवर आपलं वर्चस्व निर्माण करतो. म्हणजे एवढी ताकद या मराठ्यांशाहीची आहे हे दाखवून दिलं जगाला. म्हणून आमच्याकडं मराठ्यांच्या इतिहासामध्ये पहिल्या बाजीरावाचं कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय वाटते असं त्या दिवशी आपण चर्चा करताना घेतले होते. काही मुद्दे तुम्हाला त्या दिवशी मी लिहून दिले होते. पण बाजीरावाच्या एकंदरीत मूल्यमापन करत असताना कामगिरीचं 1-2-3 मुद्दे मी तुम्हाला आठवण करून देतो की मी उत्कृष्ट सेनापती या नात्याने मगाशी बोलल्याप्रमाणे तो उत्तम सेनापती होता. सदैव लष्कर घोड्यावर राहायचा, आक्रमण करायचा आणि जिंकायचं. म्हणजे हे जिंकायचं अहोरात्र जिंकायचं स्वप्न बाळगणारा 20 वर्ष संपूर्ण उत्तर भारतामध्ये पादांक्रांत करून घोड्यांच्या टापावर पूर्ण प्रदेश भारताचा त्यांना अखत्यारीत आणला होता. म्हणून बाजीराव उत्तम सेनापती होता हे या ठिकाणी मान्य करावं लागतं. त्यानंतर तो महान बुत्सद्दी होता. तो म्हणतो मोगली सत्ता संपायला लागलेली आहे तर त्याच्या बुद्धाला जर आपण मारलं तर आपोआप त्याचे फांद्या गळून पडतील आणि इथं आपलं स्वामित्व राज्य निर्माण होईल. म्हणजे अख्ख्या भारताचं राष्ट्रीयकृत म्हणजे भारतावर कंट्रोल करण्याची ताकद मराठी सत्तेत आहे असं दाखवण्याचं काम, असं सिद्ध करण्याचं काम या ठिकाणी बाजीरावाने केलं. म्हणून बाजीराव सुद्धा या ठिकाणी महान मुत्सद्दी वाटतो. त्यानंतर बाजीराव सद्गुणांचा चाहता होता. त्याच्याकडे दुर्गुण हा प्रकारात नव्हता. कारण जे लोक साम्राज्याशी एकनिष्ठ आहे, साम्राज्य विस्ताराशी एकनिष्ठ आहे, त्याच्या लष्कराशी एकनिष्ठ आहे, मराठा छत्रपतीशी एकनिष्ठ आहे, अशाच लोकांना आपल्या लष्करामध्ये वाव देऊन छत्रपतीचं आसन आणि मराठ्यांची सत्ता ही भारतामध्ये विस्तृत करण्याचं काम बाजीरावाने केलेलं दिसतं. त्यानंतर बाजीराव उत्तम सैनिक होता. सतत लढाया करणे, तलवार चालवणे, घोड्यावर राहणे ही कल्पना त्याची असल्यामुळे साहजिक उत्तम सैनिक होता. हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू ही मराठी आहेत हे जगाला त्यानं दाखवून दिलं. मी तुम्हाला मगाशी बोललो की सय्यद बंधूंना वटणीवर आणणं असेल किंवा मोगलांच्या प्रशासकीय धोरणाकडून त्यांच्याकडून बदल करणं असेल किंवा आपलं वर्चस्व निर्माण करणं असेल किंवा त्यांचं राज्य टिकत नसेल तर त्याला योग्य प्रकारचं सुरक्षितता देणे हे सुद्धा असेल. म्हणजे जगाच्या पाठीवर अशा खंडात एखाद्या राजाने जर आक्रमण करायचं ठरवलं तर त्याला सुरक्षित देण्याचं मोगलांना हे मराठेशाही करते हे लोकांमध्ये जगाच्या पाठीवर कळून चुकलं होतं. म्हणून भारताचं म्हणजे दिल्लीचं सुरक्षितता करण्याची जबाबदारी आता मराठ्यांवर आली होती आणि ती केवळ फक्त बाजीरावमुळं असं या ठिकाणी म्हणता येईल. मराठा राजमंडळाची पुरस्कार त्यांनी केलेला आहे. त्याच्या वडिलांनी जे केलं होतं मराठा राजमंडळाची स्थापना केली होती. मराठा राजमंडळाच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपलं सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्या अवतीभोवतीच्या प्रदेशामध्ये विखुरायला सांगितलं होतं आणि महसूल गोळा करण्याचा अधिकार दिला होता. तशा प्रकारचं या ठिकाणी मराठा राजमंडळाला पुन्हा प्राधान्य देण्याचं काम बाजीरावाने केलं. कदाचित याच कारणामुळे ग्वालियरला शिंदे गेले असतील किंवा इंदोरला होळकर गेले असतील किंवा अजून बागलांना दाभाडे गेले असतील किंवा आमच्या नागपूरला भोसले गेले असतील कर्नाटकामध्ये. म्हणजे अशा प्रकारचं निराळ्या प्रदेशात जाऊन आपलं स्वामित्व सिद्ध करून त्या ठिकाणी आपल्या छत्रपतींशी एकनिष्ठ राहून अख्खा देश ताब्यात घेण्याची कल्पना या ठिकाणी बाजीरावाची होती. मग बाजीराव अत्यंत प्रशासक अधिकारी म्हणता येईल. मराठ्यांच्या अखिल भारतीय सत्तेला एक उत्कर्ष, अखिल भारतीय स्वामित्वाला, अखिल भारतीय सुरक्षिततेला, अखिल भारतीय सुरक्षक दलाला किंवा अखिल भारतीय कंट्रोलिंग करण्याची ताकद असणारं अशा प्रकारचं मराठेशाही जगाच्या पाठीवर निर्माण करण्याचं काम बाजीराव पहिल्यांदा केलं असं या ठिकाणी आपण त्या दिवशी विचार करताना चर्चा करताना बघितलं होतं. आणि म्हणून ज्या 2-3 मुलांचे प्रश्न होते त्या प्रश्नांचं उत्तर एक प्रश्न याच्यामध्ये असंही मी बोललो होतो मला की बाजीराव इतका मोठा होता, इतका हुशार होता, इतका मुत्सद्दी होता, इतका विचारवंत होता, युद्धनीती करणारा होता, प्रशासकीय अधिकारी होता, लष्कर प्रमुख होता, सगळं साम्राज्य विस्तार करणारा होता, मराठ्यांच्या आण बाण पुढं अगदी अक्केपार घोडा लावणार होता. सगळं मान्य करूया. पण याच्यामध्ये बाजीरावाचे काही दोष बी पाहावयास मिळतात तेही आपण
आपण प्रांजळपणे या ठिकाणी मान्य करूया. तर बाजीरावाच्या दोषामध्ये पहिलं की जेवढी संपत्ती उत्तर भारतातून लुटून आणली ती पुढच्या मोहिमेसाठी खर्च करून टाकली, त्यामुळे तिजोरीमध्ये पैसेच राहिले नाही. जी आवक आली ती लगेच गेली. जावक झाल्यामुळं तिजोरीमध्ये मराठा राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा शिल्लक राहिला नाही. जेव्हा बाजीराव मेला तेव्हा आमच्याकडं भारतात आपल्या मराठी साम्राज्याची तिजोरी कमी झालेली होती, हे या ठिकाणी मान्य करावं लागतं. मग प्रश्न येतो, एवढं मोठं लढाया केला, एवढं साम्राज्य विस्तार केला, एवढं जाटांपासून तर मोगलांपर्यंत सगळं अस्तित्व निर्माण केलं, उत्तर भारतात अनेक मोहिमा राबवल्या, 20 वर्ष सतत लढाया केल्या, मग एवढं करत असताना एवढी प्रचंड संपत्ती आल्यानंतर ती संपली का? तर लगेच दुसरी मोहीम अशा या मोहिमेसाठी लागणारा लष्करी खर्च हा सतत होत गेला, त्यामुळं तिजोरीला ताण पडला. हे त्या ठिकाणी ही त्याची कमकुवत बाजू होती, हा त्याचा दोष होता. दुसरा दोष त्याच्याबद्दल बोललं जातं की त्याच्या धोरणामध्ये त्याला असणारा शेजारी असणाऱ्या निजामाला बऱ्याच वेळेस वटणीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याला वारंवार सोडल्यामुळं हा शत्रू कायमचा राहिला. त्याचा नायनाट तो करू शकला नाही आणि नायनाट न केल्यामुळे याच निजामानं मराठी सत्तेला वारंवार त्रास दिलेला दिसतो. म्हणजे हाती आलेल्या शत्रूला सोडून देण्याची, बाजूच्या राष्ट्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची ताकद त्याला जमली नाही किंवा तशा प्रकारचं राजकारण तो खेळू शकला नाही. इथं तो कमी पडतो. कदाचित वेगळे कारण असतील, पण कदाचित अजूनही कारण असतील, पण त्या कारणांची चर्चा करण्यापेक्षा आपण असं म्हणूया की तो निजामाला कायमस्वरूपी वटणीवर आणू शकला नाही. हा शेजारी दुश्मन कायमस्वरूपी शत्रू म्हणून राहिला, त्याच्यावर कंट्रोलिंग बाजीरावाला करता आलं नाही, हे या ठिकाणी खेदानं म्हणावं लागतं. अजून एक गोष्ट की एवढं मोठं मराठ्यांचं साम्राज्य होतं, मराठी राज्य आटकेपार झेंडे लावत होते, दिल्लीचा तख्त राखण्याचं काम बाजीराव करत होता. मग एवढं करत असताना बाजूलाच असणारं औरंगाबाद अहमदनगर राज्य मराठ्यांच्या ताब्यात नव्हतं. पण हे या ठिकाणी दुःखानं म्हणावं लागतं की बाजूलाच पुण्याच्या बाजूला नगर आहे आणि नगरच्या बाजूला औरंगाबाद परिसर आहे, पण या परिसरावर सुद्धा आपलं वर्चस्व मराठ्यांना निर्माण करता आलं नाही, असं या ठिकाणी खेदानं म्हणावं लागतं. म्हणजे बाजीरावाचं एक राष्ट्रीय दृष्टिकोन पाहत असताना अवतीभोवतीकडे त्यानं लक्ष दिलं नाही. हे त्याचं मुत्सद्देगिरीचं म्हणा किंवा त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणा, किंवा मी आता देश पातळीवर चर्चा करतोय, देशाचं सुरक्षितता बघतोय, त्यामुळं घरगुती गोष्टीकडे लक्ष त्याला देता आलं नाही, हे या ठिकाणी मान्य करावं लागतं. कदाचित मित्रांनो हेच कारण असेल की मस्तानी प्रकरणामध्ये तो हार खाल्ली जाणं. कारण का की मस्तानीला या त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी स्वीकारलं नाही, हे या ठिकाणी मान्य करावं लागतं. आणि म्हणून आपल्याला अशा अनेक दोषांचं विचार या ठिकाणी करता येईल. मोहिमा काढताना करावायच्या सतत युद्ध त्यामुळं का की युद्धाच्या प्रसंगी सतत युद्ध करत असताना बाकीचं जे प्रशासन चालतं, उदाहरणार्थ छत्रपतींकडून आता पेशवे स्वीकारल्यानंतर पेशवे पण हे पुण्याहून चालत होतं. पुण्याहून जेव्हा चालत असताना मराठ्यांचं प्रशासन कसं असावं, अधिकारी वगैरे काय करतात, त्यांच्यावर कंट्रोलिंग कशी असावं, किंवा प्रशासन व्यवस्थेमध्ये देशामध्ये चालणारा जे कारभार आहे त्या कारभारावर त्याचं लक्ष नव्हतं, कारण तो सारखाच लढायात बाहेर राहायचा. म्हणून देशात चालणारं प्रशासनाकडे त्याचं दुर्लक्ष राहिलं आणि कदाचित हेच कारणामुळं त्याला अंतर्गत सुव्यवस्था निर्माण करता आली नाही. त्याचं उद्दिष्ट हे भारतासाठी होतं, त्याचं उद्दिष्ट आपलं प्रांत सोडून संपूर्ण देशाचं नाव लौकिक करण्यासाठी होतं. म्हणून त्यानं लष्कर घेतले, लष्करी मोहीम घेतल्या, युद्ध नीती स्वीकारली. पण हे करत असताना आपण ज्या प्रशासनाचे किंवा ज्या राज्याचे पेशवे आहोत त्या पेशव्याचा कारभार कशा पद्धतीने चालतो, महसूल कशा पद्धतीने गोळा होतो, आर्थिक ताण तिजोरी कशा प्रकारची असते, आपले अधिकारी वर्ग कार्य करतात की नाही करतात, अधिकारी वर्गाच्या नेतृत्वाखाली करणाऱ्या लोकांचे, जनतेचे घराणे, दुष्काळ व रोगराई या लोकांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या निराळ्या समाजोपयोगी धोरणांकडे
तो लक्ष केंद्रित करू शकला नाही, हे दोष त्याच्या बाबतीत म्हणावं लागतं. पण मला असं वाटतं हे दोष नाही, मला असं वाटतं हे दोष नाही. कारण का एखादा मुत्सद्दी पराक्रमी राजा किंवा एखादा पराक्रमी सेनापती जेव्हा आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आपल्या राज्याचं सीमा आटकेपार करतो, लष्कर ताब्यात घेऊन जगाच्या पाठीत नावलौकिक करतो, तेव्हा घरात चालणाऱ्या गृहयुद्धामध्ये किंवा आपल्या प्रशासनामध्ये चालणाऱ्या खळबळी गोष्टीवर याच्यावर त्याला लक्ष देण्याला वेळ भेटला नाही. साहजिकच आहे, सारखं युद्ध लढाई आणि बाहेर असल्यामुळं त्याला आपल्या स्वकीय देशाकडं पाहता आलं नाही, हा त्याच्यातला दोष मान्य करावा लागतं. पण काही असं सागरी बेटावर पोर्तुगीज असेल, इंग्रज असेल, डच असेल, त्यांनाही त्यानं वाटणीवर आणलं, त्यांच्याकडे महसूल गोळा करून घेतला. इव्हन इतकंच नाही, सागरी समृद्धीवर आपलं स्वतःचं जहाज निर्माण करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला प्रेरणा दिली, हे सगळं केलंय. पण प्रशासनाच्या बाबतीत त्याला टिकता आलं. एखादा व्यक्ती प्रशासनापेक्षा लष्कर प्रमुख म्हणून चांगलं कामगिरी करतो आणि म्हणून लष्कर प्रमुख म्हणूनच आपल्याला बाजीरावाचं कार्य अत्यंत उत्तम पद्धतीनं म्हणावं असं वाटतं. म्हणून आज मित्रांनो, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची चर्चा करत असताना फक्त बाजीराव हा 1700 मध्ये जन्माला येतो. 1720 ला त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याला पेशवे पद मिळतं. 1720 ते 1740 मध्ये त्याचा मृत्यू होतो, म्हणजे 20 वर्ष तो लढाई करतो. एकंदरीत 40 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या या बाजीरावानं आटकेपार झेंडे लावून जगाच्या पाठीवर देशाची सुरक्षितता करण्याची ताकद निर्माण केली आणि मोगलांना वठणीवर आणून संपूर्ण देश पादाक्रांत केलं. त्यामुळं बाजीराव हा सर्व सेनानायक, सेनाधिपती या न्यायाला योग्य वाटतो. म्हणून बाजीरावाची कामगिरीचं मूल्यमापन करताना तो उत्तम प्रशासक म्हणण्यापेक्षा उत्तम लष्कर प्रमुख, उत्तम सेनानी, उत्कृष्ट सैनिक, मनमिळावू वृत्तीचा, साम्राज्य विस्तारक आणि इतकंच नाही तर केंद्रबिंदू दिल्लीला मानून आपलं वर्चस्व निर्माण करणारा, मोगलांना वठणीवर आणणारा, जागतिक पातळीवर देशाची सुरक्षितता बाळगणारे मराठे, अशा प्रकारची परिकल्पना, अशा प्रकारचा विचार लोकांमध्ये दरारा निर्माण करण्याचं काम या पेशव्यानं, पहिल्या पेशव्याने केलं असं या ठिकाणी मान्य करावं लागतं. म्हणून बाजीराव प्रकरणामध्ये विचार करत असताना आपण काही गोष्टी आपण उदाहरणार्थ डभोईचं तळ असेल किंवा त्यांच्या अंतर्गत युद्ध असतील, दाभाड्यांशी त्यांचं युद्ध असेल, दाभाड्यानंतर त्यांनी केलेले इतर घटनांचा विचार असेल, निजामाला त्यांनी वारंवार सोडलं असेल त्याचा विचार असेल, किंवा भोपाळची लढाईबद्दल आपण त्या दिवशी चर्चा केली, मुंगी शेगावच्या तहावावर आपण त्या दिवशी बोललो. म्हणजे आता एकंदरीत सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट करण्यापेक्षा आपल्याला सर्वसामान्यपणे बाजीरावाचं एक प्रकरण, म्हणजे बाजीराव कशा पद्धतीने या देशाचं मराठ्यांची सत्ता आटकेपार झेंडे लावून कशा पद्धतीने विकसित होते याविषयीचं एक उत्तम सेनापती म्हणून त्याची कारकीर्द आपण बघतो. कारण का 1700 मध्ये जन्माला आलेला बाजीराव पहिला हा 1700 जन्माला येतो आणि 1740 मध्ये मृत्यू होतो. वयाच्या 20व्या वर्षी प्रशासन पेशवा बनतो आणि 20 वर्षामध्ये नावलौकिक करतो. अशा प्रकारचं अनेक घटनांची उहापोह करताना अनेक घटनांचं मी त्या दिवशी तुम्हाला मस्तानीचं प्रकरण तुम्हाला सांगितलं की छत्रसाल राजाची ही मुलगी, आता ती छत्रसाल राजाची मुस्लिम पत्नीकडून झालेली मुलगी मुस्लिम असल्यामुळे साहजिकच एखाद्या मुस्लिमला अडॉप्ट करणे त्याच्या कुटुंबाला शक्यच नव्हतं. उदाहरणार्थ लढाई असेल किंवा ते एखादा यज्ञ असेल किंवा पूजाविधी असेल किंवा अजून घरातल्या सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्या पत्नीला त्यांनी स्वीकारलं नाही वगैरे वगैरे. अजून त्यांच्या इतर त्यांच्या स्वतःच्या ज्या लग्न झालेल्या पत्नी त्या पत्नीने त्यांच्यावर केलेला विरोध असेल, हे सगळं कौटुंबिक अडचणीवर मात करत करत स्वतःचं नावलौकिक करायचं काम म्हणजे हा साम्राज्य विस्तार या नावाने जेव्हा जगाच्या पाठीवर भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित करतो तेव्हा घरगुतामध्ये त्याचं लक्ष राहत नाही आणि घरातल्या अडचणीवर तो मात करू शकला नाही. जसं कुटुंबावर मात करू शकला नाही तसं प्रशासनावर तो योग्य प्रकारचं कंट्रोल करू शकला नाही. अवतीभोवती चालणारं खतखतणारं राजकारणावर तो कंट्रोल करू शकला नाही. आणि ह्या त्याच्या 2-4 गोष्टी या दोष जरी असला तरी प्रशासक या न्यायानं, कर्तबगार या न्यायानं, देशाच्या साम्राज्य विस्ताराच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा मराठ्यांना मिळालेला एक उत्तम सेनानी म्हणून
त्यानं त्याच्या कारकिर्दीचा आढावा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा वाटतो आणि बाजीराव आम्हाला या ठिकाणी सर्वश्रेष्ठ एक सेनापती या न्यायानं त्याला आपण या ठिकाणी मान्य करू शकतो. म्हणून अशा या बाजीरावाचं 1700 मध्ये आता याच्या नर्मदेच्या किनारी 25च्या काळामध्ये मला वाटतं 25 एप्रिलचा जो कालखंड आहे, काही ठिकाणी 25 एप्रिल आहे, काही ठिकाणी 23 एप्रिल आहे, असो 1740 मध्ये नर्मदेच्या तीरावर त्याचं दुःखद आकस्मिक निधन झालं आणि असं एक धगधगत विश्व म्हणण्यापेक्षा एक मोठा सेनापती या ठिकाणी लयास विलीन होऊन गेला. हे दुःख या ठिकाणी होतं. बाजीराव अजून जगला असतात कदाचित अजूनही पुढं साम्राज्य विस्तार करता आला असता आणि उत्तर भारतामध्ये संपूर्ण वर्चस्व निर्माण झालं असतं. पण काय नियतीला काय और काही मान्य होतं म्हणून कदाचित या सगळ्या गोष्टीमधून बाजीरावाचं अचानक निधन झालं आणि मग त्याचा मुलगा बाळाजी बाजीरावाला हे पद देण्यात आलं आणि बाळाजी बाजीराव जेव्हा गादीवर बसला त्यानं पेशवर हाती घेतलं. पण त्याच्या सोबत असणारे चिमाजी आप्पा असतील किंवा इतर त्याचे भावंड असतील किंवा इतर लोक असतील या सगळ्यांनी मदत तर केलीच, काका असेल वगैरे सगळ्या लोकांनी. पण त्या बाळाजीला म्हणजे बाजीरावाच्या मुलाला पुढचं भविष्यात येणारं भलं मोठं संकट जे पानिपतचं युद्ध होतं, त्या पानिपतच्या युद्धामध्ये नीती योग्य प्रकारची करता आली नसावी किंवा त्यांनी केलीही असेल पण कदाचित समोरच्या शक्तीपुढं किंवा कदाचित नीतीला मान्य असल्यामुळं इथं बाळाजी त्याचा मुलगा कमकुवत ठरतो आणि पानिपतची तिसरी लढाई मराठ्यांवर अब्दाली विरुद्ध लढावी लागते आणि त्यात प्रचंड आमची हानी होते हे या ठिकाणी मान्य करावं लागतं. म्हणून का आपण पानिपतचं लढाई हे पानिपतचं युद्ध याविषयी आपण चर्चा करत होतो की पानिपत युद्ध कशा पद्धतीनं भारताच्या इतिहासामध्ये अजरामर झालं, मराठ्यांच्या इतिहासामध्ये पानिपत किती श्रेष्ठ आहे, पानिपतच्या युद्धामुळं काय काय घडलं या सगळ्यांचं विचार आपण करत होतो. म्हणून आपण मगाशी विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारल्यामुळे या प्रश्नांची चर्चा करत असताना फक्त बाजीराव आणि त्याच्या मुलानं बाळाजी बाजीराव यांनी केलेल्या कार्यांचा आढावा आपण अगोदर सांगितलेला आहे. उद्या आपण मला असं वाटतं पानिपतच्या युद्धाची कारणं, पानिपतच्या तिसऱ्या लढाईची कारणं आणि त्याचे परिणाम याच्याविषयी आपण चर्चा करू. कारण का आपल्याला पानिपतच्या युद्धाच्या अगोदरची पार्श्वभूमी ही समजून घेणं काळाची गरज होती. म्हणून मी तुम्हाला बाजीराव एक सांगितला, बाळाजी विश्वनाथ आपलं बाळाजी बाजीराव म्हणजे बाजीरावाचा मुलगा बाळाजीचं कारकीर्द मला आपण मागच्या शुक्रवार शनिवारी आपण घेतलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा तुमच्या लक्षात आला असेल की या सगळ्या गोष्टीतनं बाजीराव आणि बाजीरावाचा मुलगा या न्यायानं आणि त्यांनी केलेल्या सगळ्या साम्राज्य विस्तार आणि धोरणातून शेवटी अब्दालीचं या देशावर आक्रमण होतं आणि या युद्धाला दिल्लीचं तख्त राखण्याचं, दिल्लीची सुरक्षितता जसं का मराठ्यांचाच ठेका आहे अशा प्रकारचं एक राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हे सगळे मराठे सैन्य पुढं होऊन जातात आणि अब्दालीशी लढाई करतात आणि यामध्ये प्रचंड हानी होते. म्हणून या ठिकाणी अब्दालीच्या आक्रमणाला परतवून लावण्याचं काम मराठी सत्तेने केलं आणि म्हणून पानिपतची तिसरी लढाई आमच्या हिंदुस्थानामध्ये आमच्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आपण पानिपतच्या लढाईची कारण आणि परिणाम उद्या बघू. इथं आपण थांबूया. यात काही प्रश्न आले असतील तर तुम्ही मला निश्चितच विचारा, मला कॉमेंट बॉक्समध्ये टाका, मला स्पेशल पाठवा, मी तुम्हाला उत्तर देतो, काळजी करू नका. आता आपण परत म्हणजे आज जो आपलं पानिपत युद्ध सुरू करायचं होतं ते 2-3 प्रश्न विचारल्यामुळं या 2-3 प्रश्नांच्या चर्चेमध्ये आपला हा पानिपत राहून गेला. उद्या पुन्हा पानिपतच्या युद्धाची कारण आपण रिपीट करूया. इथं थांबा. धन्यवाद.